नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामांची अमृतवाणी. पापण्या लागायच्या आत ही सगळी सृष्टी जाळून भस्म करून टाकेल. पण तुम्ही माझे भक्तगण लेकरं त्यात होरपळून निघचिला म्हणून मी गप्प आहे. ही सृष्टी निर्माण करून व्यवस्थित चालवणारा कोणी एक अद्भुत शक्ती आहे. लोक त्याला ईश्वर, परमेश्वर, भगवान, अल्लाह, गॉडफादर, नाथ, गुरुनायक असे म्हणतात. ही सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य व सृष्टी नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडेच असते. म्हणून लोक ईश्वरीय शक्तींना नतमस्तक, प्रणाम, वंदन, नमन करून असतात. फार कमी वेळातच होतेच नव्हतं होण्यास वेळ लागत नाही. हे खालील प्रसंगातून जगात घटना घडून लोकांना अनुभव येत आहे. नेपाळ चीन सीमेवर आलेला प्रचंड असा महाप्रलयात वेळप्रसंगी लोकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. जगाच्या पाठीवर वरच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे बंगले, भव्य इमारती, धरणे, मानवी राहते घरं कोसळली जात आहेत. अमेरिकेसारख्या बलाढ्य विकसित देशामध्ये प्रचंड गतीने वाहणारे वादळी वारे वाटेत येईल ते नष्ट करून जाताना जगाने पाहिलं. जगात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाळ्यात येणारे महापूर, दरड कोसळण्याने, भूस्खलनाने होणारे, एका क्षणात होताच नव्हतं होणारे प्रसंग माणसाने प्रचंड वेदना देऊन जातात. अग्नीचे रुद्र रूप धारण करून जंगलात जळून नष्ट झालेली औषधी बहुगुणी वृक्षवल्ली संपत्ती किंवा एका क्षणात जंगलातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली असलेली मानवी वस्ती, शहरं पाहून माणसाचे मन नसून होऊन जात आहे. आकाशातून होणारे अचानक ढगफुटी दृश्य पाऊस पडून होणारे माणसांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करून जातात. समुद्राला अचानक येणारी त्सुनामी लाटांमुळे नदी काठावर शहरं, गावं, मानवी वस्ती नष्ट होत आहे. अशा महाभयंकर प्रलयकाळी संकटातून काही चमत्कारिक जीव सही सलामत जिवंत वाचतही आहे. जे अशा प्रसंगातून सही सलामत वाचले त्यांच्या जीवनात ईश्वरीय कृपेने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराजांचे पंचमहाभूते जमीन, आकाश, पाणी, अग्नी आणि वायू हे मामांच्या आज्ञेनुसारच वागत होते. इतकं सामर्थ्य होतं म्हणून मामांच्या चरणी रोजच भाविक भक्तांची गर्दी वाढतच चाललेली आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.